आणि सरकार यांच्यातला वाद आणखी चिघळत चाललाय। आज प्रकल्पाच्या मातीचे नमुने घेण्यासाठी गेलेल्या प्रकल्पाच्या ठेकेदार आणि कर्मचाऱ्यांना ग्रामस्थांनी जोरदार विरोध केला। ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करून हे काम गावकऱ्यांनी यावेळी बंद पाडलं। काही गाड्यांचीही तोडफोड करण्यात आली। या प्रकरणात 7 आंदोलकांना अटक करण्यात आली आहे। सध्या माडबनमध्ये पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय। आणि या संदर्भात आपण थेट जाणार आहोत। आमचे रिपोर्टर दिनेश केळुसकर आता आपल्या बरोबर आहेत। दिनेश, मगाशी खूप तणाव होता, आताची परिस्थिती काय आहे आणि खरं तर प्रकल्पाची जमीन सरकारने संपादित केलेली आहे, नक्की काय म्हणणं आहे त्यांचं आणि विरोध नेमका काय कारण आहे त्याचं? रेणुका, जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला सुरुवातीपासूनच तिथल्या सगळ्या पंचक्रोशीतल्या ग्रामस्थांनी विरोध केलेला आहे। तरी सुद्धा सरकारने हे काम मार्गी लावायचं ठरवलेलं आहे। प्रकल्पाच्या जागेचं जे कुंपण आहे त्या कुंपणाच्या टेंडर्सही निघालेले आहेत, निविदा मागवण्यात आलेल्या आहेत त्या बांधकामाच्या सरकारने। आणि आज त्या ठिकाणी जिथे न्यूक्लिअर रिएक्टर बसणार आहे जैतापूर प्रकल्पाच्या ठिकाणी, त्या भागातले काही मातीचे नमुने घेण्यासाठी ठेकेदार आणि त्याचे कर्मचारी गेले होते। मुंबईच्या ठेकेदार एका कंपनीला एक काम देण्यात आलेलं आहे आणि एका मुंबईच्या ट्रकमधून म्हणजे रोहित ट्रान्सपोर्टची जी गाडी आहे त्या ट्रान्सपोर्टच्या गाडीवर ट्रकमधून ह्या सगळ्या मशिनरी घेऊन ते जात होते। त्यावेळी त्यातले जे शेतकरी होते त्या शेतकऱ्यांनी त्यांना अडवलं, जोरदार विरोध केला आणि हमरी नंतर त्यांच्यामध्ये मारामारी झाली। तिथे जे कर्मचारी होते या कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी ग्रामस्थांकडून मारहाण करण्यात आली। पोलिसांना ही खबर लागताच त्या ठिकाणी पोलीस पोहोचलेले आहेत आणि आता त्यातल्या 7 आंदोलकांना अटक करण्यात आलेली आहे। परंतु मुळात जर हा मुद्दा घेतला आपण तर असं म्हणता येईल की जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचा विरोध ग्रामस्थांनी सुरुवातीपासूनच सनदशीर मार्गाने नोंदवलेला आहे आणि वेळोवेळी त्यांनी आंदोलनं केलेली आहेत। जनसुनावणीमध्ये त्यांनी आक्षेप घेतलेले आहेत, परंतु हे जनसुनावणीचे आक्षेप सरकारने नोंदवून घ्यावेत। रितसर पर्यावरणाच्या मुद्द्यावर त्यांनी जे आक्षेप घेतले होते यासाठी पहिल्यांदा त्यांनी पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांची 9 जूनला भेट घेतली। त्यानंतर 13 जुलैलाही पर्यावरण मंत्र्यांची भेट घेतली, 2दा भेटी झाल्या। त्यानुसार एनपीसीएलचे म्हणजे न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशनचे अधिकारीही त्या ठिकाणी हजर होते आणि त्यानुसार या सगळ्या ग्रामस्थांच्या मुद्द्यांचं शंका निरसन केल्याशिवाय प्रकल्पाचं काम सुरू करू देणार नाही असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे आणि त्याच्यामुळे जास्तीची कुमक तिथे मागवण्यात आली आहे। धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। जैतापूर अणु प्रकल्पाचा वाद चिघळत चाललेला आहे। आज मारहाण करण्यात आली आहे, तिकडे कर्मचाऱ्यांमध्ये आणि गावकऱ्यांमध्ये वाद झालेला आहे आणि पोलीस कुमक तिथे जास्तीची मागवण्यात आली आहे। वळत पुढच्या बातमीकडे, पावसाचं प्रमाण कमी होऊन नैसर्गिक परिस्थिती सुधारत